गर्दीने भरलेले एक स्टेशन, गाड्यांचा आवाज आणि हजारो चेहऱ्यांत हरवलेली एक चिमुकली. ही गोष्ट आहे पनवेल रेल्वे स्थानकावर थांबलेल्या एका वाटेची, जी आजही संपलेली नाही. 24 डिसेंबर 2024. त्या दिवशी एक मुलगी हरवली नाही, तिला मुद्दाम सोडून दिलं गेलं. आजही तिच्या ओठांवर एकच प्रश्न आहे, आई, बाबा, तुम्ही कुठे आहात? आई, बाबा, पनवेल स्टेशनवर अजूनही थांबलेली चिमुकलीची न संपणारी वाट. पनवेल रेल्वे स्थानक म्हणजे येण्या-जाण्याचा, भेटींचा आणि विरहाचा साक्षीदार. पण पनवेल रेल्वे स्थानकावरील एका प्लॅटफॉर्मने गेल्या 2 वर्षांपासून एका चिमुकलीची न संपणारी वाट पाहिली आहे. आई, बाबा, हे 2 शब्द तिच्या ओठांवर थबकतात, पण उत्तर आजही मिळत नाही. गर्दी वाहत राहते, गाड्या येतात जातात, मात्र तिचं बालपण तिथेच थांबलेलं आहे. 24 डिसेंबर 2024. सायंकाळची गर्दी, गाड्यांच्या घोषणा आणि प्रवाशांची घाई. याच गोंधळात सुमारे 3 वर्षांची एक शारीरिकदृष्ट्या अपंग मुलगी प्लॅटफॉर्मवर एकटीच बसून रडताना काही प्रवाशांच्या नजरेत भरली. सुरुवातीला अनेकांना वाटलं, आई बाबा थोड्याच वेळात येतील, पण मिनिटं सरली, गर्दी ओसरली आणि त्या चिमुकलीच्या डोळ्यातली भीती अधिक गडद होत गेली. कोणीच आलं नाही. अखेर स्टेशन कर्मचाऱ्यांनी आणि GRP पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. पोलीस स्थानकात बसून ती दरवाजाकडे पाहत होती. कदाचित आई बाबा आत येतील अशी बालसुलभ आशा तिच्या डोळ्यात होती. मात्र वेळ सरत राहिला आणि ती आशा हळूहळू कोमेजत गेली. CCTV फुटेज पाहिल्यानंतर जे सत्य समोर आलं ते पाहून कठोर मनाचे अधिकारीही स्तब्ध झाले. फुटेजमध्ये मुलीचे आईवडील तिला स्थानकावर घेऊन येताना दिसतात. काही क्षण तिच्या डोक्यावरून हात फिरवतात, आजूबाजूला पाहतात आणि अचानक तिला तिथेच बसवून निघून जातात. त्या चिमुकलीला ते शेवटचं पाहत होते याची तिला कल्पनाही नव्हती. ही मुलगी शारीरिकदृष्ट्या अपंग असल्याचं तपासात स्पष्ट झालं. आपलं नाव एवढंच ती सांगू शकते. आई कुठे आहे? बाबा येणार का? असे प्रश्न ती अधूनमधून विचारते आणि प्रत्येक वेळी उत्तर देताना अधिकाऱ्यांचा आवाजही थरथरतो. महाराष्ट्रभर शोध मोहीम राबवण्यात आली. CCTV, प्रवासी याद्या, संशयितांचे फोटो, सगळं करूनही पालकांचा पत्ता लागला नाही. अखेर 2 फेब्रुवारी 2025 रोजी हा गुन्हा दाखल झाला, पण त्या कागदोपत्री कारवाईपेक्षा त्या चिमुकलीच्या डोळ्यातली पोकळी अधिक बोलकी होती. आज ती बालकल्याण समितीच्या देखरेखीखाली आश्रयगृहात सुरक्षित आहे. उपचार सुरू आहेत, काळजी घेतली जाते, पण आईबाबांच्या कुशीत मिळणारी ऊब कोणतंही औषध देऊ शकत नाही. कधीतरी कुठल्यातरी गाडीचा आवाज आला की ती दचकून उभी राहते. कदाचित आईबाबा परत येत असतील अशी आशा अजूनही तिच्या मनात आहे. 2 वर्षांनंतर पोलिसांनी तपास पुन्हा सुरू केला आहे. आम्ही हार मानलेली नाही असं अधिकारी सांगतात. कारण ही केवळ एक केस नाही, ही एका निष्पाप जीवाची कहाणी आहे, जी आजही पनवेल स्टेशनवर मनातल्या मनात विचारत आहे, आई बाबा, तुम्ही कुठे आहात?